ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. दाराची बेल कोणीतरी सारखी वाजवत होते, पण तरीही रेवतीला उठून दरवाजा उघडावा असं काही वाटत नव्हतं. घरी आल्यावर नेहमी देवाजवळ दिवा लावायचा, हे तिचं गेल्या कित्येक वर्षाचं वळण. पण आज तिला दिवा लावायचं सुद्धा भान नव्हतं. झाल्या प्रसंगामुळे ती अस्वस्थ झाली होती. मनातले विचार घालवण्यासाठी ती डोळे मिटून बराच वेळ तशीच पडून राहिली. इतका अपमान, आणि तोही स्नेहलच्या घरात. का आपण आज तिच्याकडे गेलो? ही चूकच झाली आपली. स्नेहलशी आपली मैत्री केली, ही चूकच तर नाही ना झाली? अवघ्या 7-8 महिन्यापूर्वीच एजंटच्या मदतीने रेवतीने फ्लॅट भाड्याने घेतला होता, आणि खालच्याच मजल्यावर राहणाऱ्या स्नेहलशी तिची छान मैत्री झाली होती. रेवती काही माणूसगाणी नव्हती, पण परिस्थितीमुळे ती आज समाजापासून अलिप्त राहत होती. पण स्नेहलच्या मैत्रीचा सहवास तिला मिळाला, आणि तिचे एकाकीपण काहीसे कमी झाले. रात्रीचे 10 वाजले होते. अपार्टमेंटमध्ये मगापर्यंत असणारी वर्दळ आता शांत झाली होती. कुठेतरी हलकीशी कुजबुज, एखाद्या लहान मुलाचा रडण्याचा आवाज, आणि कुठेतरी लागलेला TV, इतकीच काय ती जाग होती. पण इतक्यात बाहेरच्या चौरात किंकाळीने शांतता नाहीशी झाली. रेवती दचकली आणि तिने समोरच्या खिडकीकडे धाव घेतली. नेमका कसला गोंधळ झाला आहे हे रेवतीला कळत नव्हते. एक कार ट्रकवर आदळली होती, आणि लोकांचा एकच आरडाओरडा चालू होता. कोणीतरी जोरात रडत होते. रेवतीला तो आवाज नकोसा झाला. तिने खिडकीचा दरवाजा लावून घेतला, आणि पुन्हा तशीच डोळे घट्ट मिटून पडून राहिली. अगदी वर्षापूर्वी असाच अपघात आपल्या गाडीला झाला होता. त्या रात्री सौरभ आणि ती गाडीतून दूर फिरायला चालली होती, आणि गाडी एका झाडावर आदळली. आणि सौरभ, आपण शुद्धीवर होतो, येणाऱ्या जाणाऱ्या गाडींकडे मदत मागत होतो, पण कोणीही मदत केली नाही. शेवटी कशीबशी एक टॅक्सी मिळाली, आणि त्याने हॉस्पिटलपाशी नेऊन सोडले. पण तोपर्यंत सौरभ गेला होता. डॉक्टर सौरभ, ज्याने कोरोनाच्या काळात अनेक लोकांचे प्राण वाचवले, तो डॉक्टर सौरभ अपघातात वारला. अवघ्या 45व्या वर्षी ती विधवा झाली. रेवतीला हे सारं आठवलं, आणि ती अजूनही अस्वस्थ झाली. मनातील विचारांमुळे तिला आपले BP वाढते की काय असे वाटू लागले. समोर असणाऱ्या टेबलावरील BPची गोळी तिने घेतली. झोपेच्या गोळ्यांची बाटली तिथंच होती. कधी झोप नाही लागली तर एखादी गोळी डॉक्टरांनी घेण्याची परवानगी तिला दिली होती. क्षणभर तिच्या मनात विचार आला, ही सगळी बाटली एका दमात संपवून टाकावी का? सगळी संपून जाईल. नाहीतरी आपल्याला आता कोणतेच पाश नाहीत. आपण तर वांज आहोत, आणि नवरा तर गेलाच आहे. आता जगायचे तर कोणासाठी? झोपेच्या बाटलीकडे तिचा हात गेला, पण ती तशीच बसून राहिली. समोरच्या खिडकीमधून बाहेरच्या अंधारात खोलवर बघत राहिली. मी बराच वेळ बेल वाजवली, पण ती दार उघडत नाही. असं काय वेड्यासारखं करत आहे, कोणास ठाऊक? स्नेहलने आत येत रागाने सक्षमला सांगितले. वेडी ती नाही स्नेहल, तू आहेस. तुझं समाजकार्य आणि जनजागृतीचे प्रयोग करत असतेस ना कोणावरही, त्यामुळेही असं होतं. लोकांच्या भावनांचा थोडा विचार करत जा. घरी आलेल्या व्यक्तीचा असा अपमान झाल्यावर कोणीही अपसेट होणारच ना. हे बघ, उगीच माझ्यावर ओरडू नकोस. इतका काय अपमान केला मी ते सांगशील? नाही केलास. का वेड पांघरून पेडगावला जाते आहेस? तू रेवतीला आज हळदी कुंकू दिलंस, एका विधवेला. 4 निरुद्योगी बायका दात काढून फिदी फिदी हसल्या. हे करायचं काय नडलं होतं का? 4 बायका तिला हसल्या, हा दोष कुणाचा दोष? त्या बायकांचा का माझा? त्या बायका हसल्या यात तुझा दोष नाही, पण तू रेवतीला बोलावलंस हा तुझा दोष आहे. आपली परंपरा, संस्कृती, रूढी सांगते हळदी कुंकूसारख्या प्रसंगाला सौभाग्यवतींनाच बोलवायचं. हे तुला माहीत नाही, तरी तू रेवतीला बोलावलंस. ही गोष्ट काहीतरी चुकली आहे असं वाटत नाही तुला? अजिबात वाटत नाही मला की मी चुकले आहे. किती दिवस तू अशा रूढी परंपरावर अशी कवटाळून बसणार आहेस? मी एका विधवेला बोलावलं, पण ती विधवा तिच्याच नवऱ्याशी एकनिष्ठ होती. केवळ तिचा नवरा हयात नाही म्हणून तिला विधवा म्हणायचे काहीच कारण नाही. तू तुझं मत सांगते आहेस, आणि आपण तिच्या एकनिष्ठतेबद्दल बोलत नाही आहोत. आपण रूढी परंपरा याबद्दल बोलत आहोत. आणि ती सुद्धा कशी आली कोणास ठाऊक हळदी कुंकवाला. का तिने काय यायचे नाही? आणि तरीही तुला सांगते नेमके काय झाले ते. तिला हळदी कुंकू आहे म्हणून मी बोलावलेच नव्हते. रेवती सहज माझ्याकडे आली होती, पण तिला बघितल्यावर माझ्या मनात विचार आला, काय हरकत आहे तिला हळदी कुंकूसाठी ठेवून घ्यायला? एक नवीन प्रथा आपण पाडू. पुढच्या वेळेला याचं स्वरूप व्यापक करू. खरं तर हळदी कुंकू ही प्रथासुद्धा मला मान्य नाहीच, आणि हे तुलाही माहीत आहे. तरीसुद्धा दरवर्षी मी हळदी कुंकू करते, ते केवळ गेट टुगेदर म्हणून. यावेळी सुद्धा मी तसेच केले, आणि एक नवीन प्रयोग केला. रेवतीला हळदी कुंकू दिल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आले होते. नवऱ्याची आठवण आली असेल तिला, पण इतर बायका सोडून देतो विषय. बुद्धीची मजलच तेवढी, त्याला कोण काय करणार? शेजारच्या बायका तर बोलावून सुद्धा आल्या नाहीत. तुझ्या दृष्टीने सधवा बायका, आणि ज्या आल्या त्या फिदी फिदी कुजबुजून हसत होत्या. म्हणूनच म्हणतो यात पडायचेच नाही. फुकटची कटकट सांगितले कोणी?
स्नेहल आणि सक्षमचे वाद नेहमी असेच होत असत. सक्षम चांगला शिकलेला होता, आधुनिक जगात राहत होता, तरीही जगणे मात्र चाकोरीबद्ध होते. आणि स्नेहलसुद्धा बाळबोध वळणात वाढली होती, पण तरीही विचार मात्र प्रगल्भ होते. संस्कृतीला महत्त्व नाही असे तिला कधीच वाटले नाही, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला पाहिजे असं तिला वाटत असायचं. आणि तो दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न स्वतःपासून करावा असं तिचं मत होतं. म्हणून रेवती सहज आली आणि तिला हळदीकुंकू देण्याची कल्पना सुचली. रेवतीलासुद्धा आनंदच झाला, पण ती दुःखी झाली ती बायकांच्या लागट बोलण्याने. आपला नवरासुद्धा याला साथ देणार नाही याची तिला खात्री होती, पण कोणत्याही विरोधाला जुमानायचे नाही हा तिचा स्वभाव बनला होता. सक्षम कटकट म्हणाला आणि ती अधिकच चिडली. त्यात कटकट कसली? एखादी गोष्ट बदलताना त्रास होतोच. आणि मला सांग, ती विधवा झाली म्हणजे आयुष्यातून उठली, तिला जगण्याचा अधिकार नाही? कोण म्हणतं तिला जगण्याचा अधिकार नाही? विधवा बायका नोकरी करतातच ना, किंबहुना त्यांना त्यांच्या नवऱ्याच्या ठिकाणी नोकरी देतात, पण तिला अशा समारंभाला येण्याचा अधिकार नाही. आपल्या रूढी परंपरा आपणच पाळायच्या. किती बुरसटलेले विचार आहेत सक्षम तुझे. किती दिवस तू त्या रूढी परंपरा यांचा विचार करीत बसणार? शेवटी हळदीकुंकू म्हणजे काय असतं रे? 4 बायकांनी एकत्र येणं आणि सुखदुःखाच्या गोष्टी करणं. त्यात एक विधवा बाई आली म्हणजे तो लगेच अपशकुन झाला. ती आली नसती तर सगळ्यांचे नवरे काय अजरामर होणार आहेत का? एक बाई आली, तिच्या कपाळाला मी कुंकू लावलं म्हणून त्याचा इतका भाव लोकांनी तरी का करावा? चल क्षणभर मान्य करू की तू तिला कुंकू लावलंस. मी पुढे जाऊन म्हणेन तू तिच्या एकनिष्ठतेचा मान ठेवलास, पण तुझ्या विचारांना तिथे असणाऱ्या कोणत्या बाईने साथ दिली नाही. उलट त्या सगळ्यांना राग आला. ही इथं आलीच कशी म्हणून कुत्सित हसल्या आणि आपापसात काही बाई बोलून निघून गेल्या. मी तेच म्हणतोय स्नेहल, समाज तुझ्या एकटीच्या विचारानं चालत नाही. म्हणजे तुझे विचार तू समाजाप्रमाणे बदलत ठेवणार किंवा स्थिर ठेवणार? स्वतःचे विचार, स्वतःची मतं याला काही महत्त्व आहे की नाही? तू केवळ परंपरा या दृष्टीने बघू नकोस. कपाळावर हळदीकुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र हे सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही पुरुष जिभल्या कशा चाटता ते तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना. तो अतिरेक करते आहे स्नेहल. मी हा विषय भावनिक पातळीवर डिस्कस करतोय. बायकांचे लागड बोलणे ऐकून रेवतीला काय वाटले असेल? एखाद्या स्त्रीच्या भावना दुखावतील असं कृत्य का करावं? एकतर अशा भावना दुखवणारी मी नाही आहे, हे तुला पण माहीत आहे. रेवतीच्या बाबतीत तर नाहीच नाही, पण तू थोडा व्यापक दृष्टिकोनातून का विचार करत नाहीस? सौभाग्यवती आणि विधवा असं वर्गीकरण तुला आवश्यक वाटतं का? मला काय वाटतं हा मुद्दाच नाही. सौभाग्यवती म्हणजे तिला नवरा आहे आणि ती त्या नवऱ्याशी एकनिष्ठ आहे. गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणजे ती बाई नवऱ्याशी एकनिष्ठ आहे याची खात्री आहे तुला? का असणार नाही? तूच मला सांगितलंस तुझ्या ऑफिसमधल्या एका सातपुते नावाच्या विवाहित बाईचं तिच्या सहकार्याशी अफेअर चालू आहे. हे चालतं तुला? ही एकच सातपुते बाई जगात असेल. त्या बाईचे घरगुती विषय असू शकतात. नाही, हा विषय मग भरकटेल. कारण काहीही असो, ती एकनिष्ठ आहे का? अजूनही मी दुसरं विचारते, जिचं कुठंही अफेअर नाही ती बाई तरी मनानं एकनिष्ठ असेल याची खात्री असेल का? मनात कोणता तरी दुसराच पुरुष आहे असं होऊ शकत नाही. अफेअर करायची तिच्यात हिंमत नाही म्हणून तिला एकनिष्ठ म्हणायचं? लग्न म्हणजे 2 मने जुळतात असे म्हणतो ना आपण. तुला म्हणायचं आहे काय? विधवा किंवा सधवा असं काहीच नसतं. एखाद्या बाईनं तिचा नवरा गमावला म्हणून ती लगेच विधवा झाली किंवा गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणून ती फार पतिव्रता झाली, हे सगळं झूट आहे. या आपण निर्माण केलेल्या कल्पना आहेत. रेवतीचा नवरा कोण होता हे माहीत आहे तुला? हो, डॉक्टर. अपघातात गेला ना? हो, पण करोनाच्या काळात अहोरात्र मेहनत करून बऱ्याच लोकांचे जीव वाचवले, म्हणजे अनेक स्त्रियांना विधवा होण्यापासून वाचवले. त्या बाईची विधवा म्हणून हेटाळणी करायची नाही, पण तू फार टोकाची भूमिका घेते आहेस असं वाटतं. तू जनजागृतीसाठी काहीतरी करत असतेस हे माहीत आहे मला, पण म्हणून ते एका रात्रीत हे चित्र बदलू शकशील? नक्कीच नाही. या अफाट विश्वात माझ्यासारख्या नगण्य बाईनं काहीच करून दाखवावं इतकी माझी कुवत नाही. आपल्या आयुष्याचा आभाळ एवढंच असतं सक्षम, पण आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? काहीच हरकत नाही. पण होणारा मनस्ताप सहन करण्याची आपली कुवत नाही. त्यापेक्षा जे करतायत त्यांना पाठिंबा द्यावा असे प्रयत्न कुणीतरी करत असतेच की. परवा ती पेपरमध्ये बातमी वाचली ना, विधवा प्रथा बंद झाली पाहिजे वगैरे. नक्कीच ते कौतुकास्पद आहे, पण स्वातंत्र्यानंतर ही विधवा प्रथा होतीच. आपल्या समाजात यालाच माझी हरकत आहे. आज जी स्वतंत्र आहे
जी स्त्री स्वतंत्र आहे, बाई स्वतंत्र आहे, ती तरी नवरा मेल्यावर तुम्ही तिच्या बांगड्या फोडायच्या, गळ्यातील मंगळसूत्र काढायचं, पायातील जोडवी काढायची. हे काय आहे? आणि बायको गेली तरी काय, तिच्या दुःखाच्या निमित्ताने तुम्ही पुरुष मात्र दारू ढोसणार. पण स्नेहल, मला वाटतं हे सामाजिक सुधारणेपेक्षा व्यक्तीनं स्वतः सुधारण्याचा विषय आहे. तुम्ही प्रथाबंध म्हणून काय होईल? व्यक्तीच्या मनात येणारे विचार नाहीसे व्हायला पाहिजेत आणि ते स्वतः ती व्यक्तीच करू शकेल. हो, बरोबर आहे तुझं, पण इतकं म्हणून आपली जबाबदारी संपणार नाही. दुसऱ्याने काहीतरी करावे आणि आपण त्याचे कौतुक करावे हे मला मान्य नाही. आपण सुद्धा आपल्या एवढ्याशा आभाळात प्रयत्न करत राहायचे आणि होईल तितकी जनजागृती करायची. मग कधीतरी केव्हा तरी बंदिस्त विचारांचं दार उघडेल आणि प्रकाश दिसू लागेल. सक्षमने कौतुकाने आपल्या पत्नीकडे बघितले आणि बायकोने नेहमीप्रमाणे हरवले याची नजरेनेच कबुली त्याने दिली. पण तू आता पुढची सुधारणा कुठली करणार आहेस? सक्षमने मुद्दामच तिला डिवचण्यासाठी विचारले. तुझ्यासारख्या बुरसटलेल्या विचारांच्या पुरुषांना मी वठणीवर आणणार आहे. दोघेही हसले. स्नेहल, उद्या रेवतीची समजूत काढ. तिच्या भावना दुखवू नकोस. हो, उद्या सकाळीच जाईन मी तिच्याकडे. सक्षमने दीर्घ जांभई दिली. स्नेहल, काय समजायचे ते समजले. मगापासून त्या फ्लॅटमध्ये तेवत असणारे दिवे आता शांत झाले होते. रात्रीचे 11 वाजले होते. रेवतीला झोप लागत नव्हती. ती अद्यापही अस्वस्थच होती. सौरभच्या आठवणी, तो नसताना तिने काढलेले एकाकीपण, आर्थिक ओढाताण आणि आजचा हा प्रसंग. स्नेहलचा स्वभाव तिला माहीत होता. आपला अपमान व्हावा म्हणून ती काही करेल असं वाटत नाही. आपणच तिला समजून घ्यायला कमी पडलो. आपलीच चूक झाली. तिने आपल्या कपाळावर कुंकू लावले आणि बाकी बायका हसल्या म्हणून आपल्याला इतका का राग आला? एक छोटी घटना म्हणून सोडून का देता आले असते? आणि सौरभ गेल्यावर आपण तरी इतके दुबळे का झालो? नवरा काय कोणाचा गेला नाही म्हणून जगाचे व्यवहार काय बंद पडतात का? सौरभ किती पॉझिटिव्ह होता आणि आपण तसेच राहायला पाहिजे. हे दुबळेपण मी सोडून द्यायला हवे, पण हे एकाकीपण. आपण एकटे नाहीच आहोत. सौरभचे विचार आपल्याबरोबर आहेत. तीच आपली ताकद आहे. रात्री उशिरा तिला केव्हा तरी झोप लागली. ट्रिंग टिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. सकाळ झाली होती. स्नेहल आणि सक्षम रेवतीच्या फ्लॅटची बेल पुन्हा पुन्हा दाबत होते. किती वेळ झोपली आहे रेवती अजूनही? स्नेहल स्वतःशी पुटपुटत होती. हिने काही, बापरे, पण नको तसं काही. सक्षमसुद्धा सारखी रेवती रेवती करून हाक मारत होता. बऱ्याच वेळानंतर रेवतीने दार उघडलं. स्नेहल आणि सक्षम तिच्याकडे पाहत राहिले. आज ती नेहमीपेक्षा वेगळी दिसत होती. तिच्या कपाळावर कुंकू होतं, गळ्यात मंगळसूत्र होतं आणि चेहऱ्यावर स्मित होतं. स्नेहल तिच्याकडे बघून हसली. दोघींनी एकमेकांना समाधानाने आलिंगन दिलं आणि सक्षम कौतुकाने त्यांच्याकडे बघत राहिला. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.